एकाच गावात एकापेक्षा जास्त पदासाठी जागेसाठी अर्ज करू शकतात, तथापि अंतिम निवड करण्याचा अधिकार हा समितीकडे राखून ठेवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा, एकात्मिक बाल विकास योजनातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत. तर मी सर्व ॲडव्हर्टाईज तुम्हाला सांगणार आहे, शेवटपर्यंत समजून घ्या. महिलांच्या या जागा आहेत, तर शेवटपर्यंत पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघा. या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा, महिला एवं बाल विकास विभागाकडून ह्या जागा निघलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कवठे महाकाळ पंचायत समिती आणि कवठे महाकाळ प्रकल्पांतर्गत या ठिकाणी महसुली गावातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत. तर या ठिकाणी बघा, खाली तपशील दिलेला आहे सविस्तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांची माहिती. अनुक्रमानिका दिलेली आहे, महसूल गाव दिलेलं आहे, कोणत्या गावात आहे आणि अंगणवाडीचं नाव दिलेलं आहे, त्यांचा केंद्र क्रमांक सुद्धा दिलेला आहे. रिक्त पद कशासाठी आहे, मदतनीससाठी आहे की या ठिकाणी अंगणवाडी सेविकाचं आहे ते दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, टोटल मदतनीसचे जे पद आहेत ते सगळ्यात जास्त आहेत. या ठिकाणी बघा तुम्ही, वेगवेगळे गाव आहेत, आरेवाडी आहे, इरळी आहे, नांगोळी आहे. आरेवाडीतच या ठिकाणी 4 वस्त्यावरती या ठिकाणी 4 मदतनीसचे सुद्धा या ठिकाणी आहेत या ठिकाणी जागा. त्यानंतर बघा, नरसिंह मळण गाव आहे, बोरगाव आहे या ठिकाणी. तर हे जे कवठे महाकाळ आहे खूप मोठा आहे, याच्यामध्ये येणारे जे गाव आहेत किंवा वस्त्या आहेत, ह्या सगळ्यांसाठी या ठिकाणी बघा मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांचे हे पद दिलेले आहेत. तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी हजारी वस्ती आहे, त्यानंतर गावभाग आहे, लिंबेवाडी आहे, बाबरी वस्ती आहे, शेजाळ आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा या ठिकाणी स्वतःचे गावाचे नाव आहेत का नाही, किंवा या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या वस्तीमध्ये हा फॉर्म भरायचा आहे त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. अंगणवाडी सेविका यांचे सुद्धा या पद आहेत, हे लिमिटेड आहेत. या ठिकाणी बघा, 6 पदे अंगणवाडी सेविकेसाठी आहेत. या ठिकाणी बघा, दुधे भावी गावभाग, कुटटोळी या ठिकाणी मसाळ वस्ती, लोणारवाडी गावभाग आहे. त्याच्यानंतर बघा, लोणारवाडी, रांजणी, लंगरपेठ या ठिकाणी हे गावभाग सुद्धा दिलेले आहेत. या ठिकाणी त्यांचं जे क्रमांक आहेत विभागाचे ते सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही एकदा ते बघून घ्या. त्या ठिकाणी अशा पद्धतीने 101 पदांची या ठिकाणी भरती आहे. महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची. या ठिकाणी बघा, पुढची माहिती तुम्हाला सांगतो. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी दिनांक 3 मार्च या ठिकाणी बघा 2025 ते 17 मार्च 2025 मध्ये या ठिकाणी कार्यालयाच्या वेळांमध्ये पात्र महिला ज्या आहेत त्याच्यासाठी त्यांनी कागदपत्रांसह 17 मार्च 2025 पर्यंत 5:30 वाजेपर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती कवठे महाकाळ यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला सादर करायचं. लक्षात घ्या, हा पत्ता दिलेला आहे त्यांनी. या ठिकाणी बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी तुम्हाला जे महिला उमेदवाराचं वय ते 17 मार्च 2025 पर्यंत कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असलं पाहिजे, तरच तुम्ही याला फॉर्म भरू शकतात. जर कुणी विधवा महिला असेल तर उमेदवारासाठी ही वयोमर्यादा 40 अशी राहणार आहे आणि त्या बाबतीत विधवा असल्याचं 100च्या स्टॅम्प प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागेल आणि पतीच्या मृत्यूचा दाखला जो आहे तो सादर करावा लागेल. या ठिकाणी बघा, अर्जदाराने जन्मतारखेचा दाखला अर्जासोबत जोडणे महत्वाचं आहे. 10वी 12वीचं प्रमाणपत्र असेल. त्यानंतर बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी शैक्षणिक पात्रता इत्यादी 12वी मराठी भाषेसह, लक्षात घ्या, 12वी मराठी भाषेसह उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्याबाबतचे सर्व गुणपत्रक प्रमाणपत्र पाहिजे. अर्जदार हा मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर बघा, अर्जदार महिला उमेदवार ही महसूलची गावाची स्थानिक रहिवासी या ठिकाणी असलेली पाहिजे. प्राधिकृत अधिकाऱ्याचा रहिवाशाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि किमान 2 कागद या ठिकाणी द्यायचे. अर्जदाराने रेशन कार्डासोबत जोडणे अनिवार्य आहे. या ठिकाणी पदसंख्या कमी जास्त झालेली असेल तरी त्याचा बदल करण्याचा विचार त्यांच्याकडे आहे. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी एक अर्जदार बघा या ठिकाणी एकाच गावात एकापेक्षा जास्त पदासाठी जागेसाठी अर्ज करू शकतात, तथापि अंतिम निवड करण्याचा अधिकार हा समितीकडे राखून ठेवलेला आहे. या ठिकाणी बघा, अर्जदार एकाच गावात जर एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकतात, त्यासाठी अंतिम निवड करण्याचा अधिकार हा समितीकडे. तर भरतीवेळी प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित केले जाणारे निर्णय आणि मार्गदर्शक सूचना बंधनकारक असतील. तर तुम्हाला या ठिकाणी बघा, हे अशा पद्धतीचं जे आहे फॉर्म आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आणि ती दिलेल्या पत्त्यावरती कुठं एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कवठे महाकाळ पंचायत समिती कवठे महाकाळला द्यायची आहे. या ठिकाणी लास्ट डेट दिलेला आहे. तर महिलांसाठी खूप खुशखबर आहे, 101 जागा या ठिकाणी बघा सेविका आणि मदतनीस अंगणवाडीतील निघलेले आहेत पुन्हा एकदा. तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा या ठिकाणी. नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.